तर सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन येतो गोलंदाज राकेश. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. कव्हरच्या दिशेनं हा बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरुवात केली चौकाराने. गाणं ऐकलं असेल भूपेश स्वॅग से करेंगे सबका स्वागत, पण जितू पेडणेकरने चौकाराने स्वागत केलं. त्याने सांगितलं चौकाराने आम्ही स्वागत करू गोलंदाजी मार्कवरती राकेश साहेब, आणि त्याला सांगितलं येस राकेश, वेलकम टू RAPL रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग मध्ये तुझं हार्दिक स्वागत. चौकाराला दिशा देण्याचा प्रयत्न, टर्न करण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक गेलात चेंडू खाली दरम्यान. हे सिंगल कंप्लीट होत असताना तुम्हाला मात्र पाहायला मिळते धावसंख्या पुढे सरसावत असताना 1-5 वरती धावफलक. 2 चेंडू 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती राकेश. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, हा फटका चांगला स्वीप कव्हरला, बॉल ट्रॅव्हल होतो वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शॉट सिलेक्शन, हा बॉल देखील जाय सीमा पार आणि खीन एक चौकार. पहिला जितू पेडणेकरच्या बॅटमधून आणि आता हा सूरजच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावत असताना धावफलक 9. बॉल तयार पुन्हा एकदा राकेश. सूरजसाठी बॉल बाहेरची काय डाकी पर बी थर्ड मॅनला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय नॉनस्टॉप. हा बॉल देखील ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र पुढे सरसावल्या, वेगाने पुढे सरसावल्या. स्वीपर कव्हरला बॉल इनफिल्डमध्ये कॅरी केला. चांगली फिल्डिंग दरम्यान सिंगल रोखू शकत नाही. या धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना तुमची टोटल 14 ऑन स्कोकाट. ओपनिंग पेअर अजून एक पट्टीवरती, हा बॉल ढकलला ऑन साईडला, चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद आणि मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 नक्कीच महाराष्ट्रातल्या छकडेस्वारांच्या यादीमधले एक अग्रमानांकित नाव तुम्हाला पाहायला मिळेल. राहुलभाई पाटील, मथुर बैलाचे मालक, 21 लाखाचा तब्बल बैल. बॉल तयार, कौस्तुभ ड्राईव्ह केला, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत 2 फिल्डर पाठमोरे होते. एक फिल्डर बीट झाला, त्यानंतर दुसरा फिल्डरने बॉल अडवला. दरम्यान 2 धावा रोखू शकत नाही. यस ॲक्शन रिप्ले. भूपेश कराळे आमच्यासोबत आहेत ऑपरेटिंग टीममध्ये. प्रत्येक बॉलवरती काय घडल्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण GTC वरती तुम्ही पाहू शकता. ग्लोबल टेनिस क्रिकेट दरम्यानचा हा बॉल नो. 1 धाव इथे मिळेल. अवांतर एक्स्ट्रा रन इज ॲडिंग टू द टोटल ऑफ द टीम. आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 1च्या मदतीनं 21. लाईन खराब, व्हाईट बॉल. सातत्याने ज्या अवांतर धावा खर्च केल्या गेल्यात ह्याच्यावरती भूपेश आळा घालणं भरपूर गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी होती आहे इथे थांबलेत आणि हा फटका खराब आहे. बॉक्सच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एलिव्हेशन जास्त मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहता बॅकफुटला आले, अपिच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि फलंदाज येऊन तंबूत बसला. लागणारा धक्का पहिला.
1.2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सूरजला माघारी परतावं लागलं आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात लागलेला पहिला धक्का. नवीन फलंदाज यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसात यज्ञेश देखील भरपूर कालच्या रात्रीमध्ये यज्ञेश भरपूर चांगली कामगिरी केली, पण आज हे सकाळी सत्रामध्ये आपल्या संघाला धावांची गरज असताना कशा प्रकारे बॅटिंग करेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल पाहिलं तर 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र षटकामध्ये 2 धावा जरूर आल्या पहिल्या बॉलवरती, पण त्यानंतर मात्र इथे विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळालं. तब्बल 22 आल्यात आतापर्यंत. बॉल यार कौस्तुभ स्लोअर होता. चेंज ऑफ द पेस, स्ट्रायकिंग इन वरती फेकी खराब. स्टम्पच्या जवळ फेकी होणं भरपूर गरजेचं आहे. अवे फ्रॉम द स्टम्प्स फेकी तुम्हाला मात्र पाहायला मिळते आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये फिल्डर आहेत, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे सरसावत असताना टीमची टोटल जर एकंदरीत पाहिली तर धावफलक 23 वरती धावफलक 1.4 षटक, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. दुसरं षटक कौस्तुभचं तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. 23 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. एक गडी बाद झाल्या. 8 धावा आतापर्यंत जर पाहिलं 3 चेंडूमध्ये जितू पेडणेकरच्या बॅटमधून आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव यज्ञेशच्या बॅटमधून आली आहे. जितू ऑन स्ट्राईक. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मिडलमध्ये बॉल येत नाहीये. मेरिटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दरम्यानची ही सिंगल मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 24. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातला. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती. 1 to go. यावेळेस फटका चांगला आहे, धावा देखील इथे चांगल्या मिळतील. हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. गोलंदाजी मार्कवरती राजेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना स्ट्रायकिंग इन वरती जितू पेडणेकरात. दिशा दिले, टर्न केल्या, बॉल नो बॉल, आउट कॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा बॉल ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. बॉल या स्वागत केला. चांगला फटका. 9+4 5 धावा डबल ऍड होता. ड्राईव्ह केला, फटका चांगला. कव्हर्सला कोणत्याही प्रकारची फिल्डिंग लावली गेली नाहीये आणि त्याच दिशेने बॉल ढकललाय सीमा पार. आणखीन एक सलगचा दुसरा चौका. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावत असताना टर्न केल्या बॉलला डीप फाईन लेग मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून फिल्डर धावतायत. चेंडू खाली येतील आणि उचलतील, फेक करतील. दरम्यान 2 धावा तब्बल कंप्लीट केल्या गेल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफल करते 39. 39 ऑन स्कोर कार्ड. भरपूर चांगली सुरुवात दरम्यान पाहायला मिळते. राकेशच्या षटकामध्ये 18 आल्या, 10 धावा आल्या कौस्तुभच्या षटकामध्ये आणि आतापर्यंत राजेशचे षटक जर पाहिलं तर इथे देखील भरपूर धावा खर्च केल्या. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फेकी कुठे करतायत. स्टॅनवरती थ्रो करणं गरजेचं आहे. सिंगल मिळती आहे स्ट्रायकिंग इनवरती. यज्ञेशला तुम्ही पाहाल 40 धावा कंप्लीट झाल्यात. 40 ऑन स्कोर कार्ड. चेंडू शिल्लक असतील अजूनही 3. चला बी फास्ट. भरपूर वेळ खर्च होता.
दरम्यानचा हा बॉल डॉट. वॉलेट डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. टीम अल्बर्ट्रोस प्लीज बघा, बी फास्ट, थोडं स्पीडअप करा. बॉल तयार. राजेश. यावेळेस फटका पाहावा लागेल. फटका चांगला आहे. हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय. पॅटेल स्वीपचा देखणा फटका. सीमा पलीकडे 4 धावांसाठी. पुरा दर्जेदार फटका तुम्हाला दरम्यान पाहायला मिळतो. पॅडल स्वीप पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला. अंडरआर्म क्रिकेट असेल, पॅडल स्वीप, लेट कट, ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, ज्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे खेळता या गोष्टींवरती भर देणं भरपूर गरजेचं आहे. बॅटचा फेस कशा प्रकारे तुमचा. धावसंख्या धावफलकावरती षटकाच्या समाप्तीनंतर 45-45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. दरम्यान बॅटची कडा लागली आहे. कीपर च्या हाताला बॉल ब्रश झाला, थांबवला बॉल. बॉल थांबवण्यामध्ये मी ते यश. आणि टीमची टोटल जर पाहिली ना एकंदरीत धावफलकावरती 46-46. चौथं षटक सुरू आहे. 46 धावा तब्बल धावफलकावरती लागले. इथून जर विचार केला तर 70च्या पुढे स्कोर जाईल का. हा फटका चांगला. फिल्डर करतायत काय, जजमेंट चुकलाय, मिसजज झाला आणि बॉल मात्र त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. स्क्वेअर लाईक सीमा पार, चौकार. यावेळेस कीपरने चांगली कामगिरी केल्या यष्टांच्या मागे. दरम्यानचा हा बॉल डॉट. नो प्लस 4 धावा मात्र गेल्या बॉलवरती जर पाहिलं तर स्कोर केल्या गेल्यात 51 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह केला, फटका चांगला. डीपेक्षा कव्हरला भेदून हा बॉल देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. दरम्यानचा हा फटका देखील चांगला आहे. नो बॉल पंचाने कॉल केलाय आणि नो प्लस 4 इथे देखील तब्बल 5 धावा अंकित केल्या जातील. वर शॉट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता. अमर गोलंदाजी मार्कवरती. जितूचं कौतुक करावं लागेल. जितू पेडणेकर ज्या प्रकारे बॅटिंग करतायत या सत्रामध्ये आतापर्यंत तब्बल 12 चेंडूमध्ये विचार केला तर 32 धावा तब्बल वैयक्तिक बनवल्यात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. हा बॉल डॉट जाईल. स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे जितू पेडणेकर. पण पाहिलं तर यज्ञेश देखील काही कमी नाही आहेत. यज्ञेशच्या बॅटमधून देखील अफलातून बॅटिंग आतापर्यंत पाहिलं आणि नो बॉल पंचांनी पुन्हा एकदा कॉल केलाय आणि हा बॉल देखील थेट ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि खीन एक नो प्लस 4 असा पंजा. 36 धावा वैयक्तिक येतोय. पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का अंडरआर्म क्रिकेटमध्ये, RAPL मध्ये. विक्रम होईल का. ड्राईव्ह केला, फटका चांगला आहे आणि वैयक्तिक 40 धावा कंप्लीट केल्या आहेत.
धावा करायच्या आहेत. सेट झालाय. सेट बॅट्समॅन खेळपट्टी वस्ती अर्थानं आता शेवटच्या षटक स्लॉगवर आणि गोलंदाजी मार्कवरती जबाबदारी दिली आहे. गोलंदाज प्रथमेश आहे गोलंदाजी मार्कवरती. जितू पेडणेकर बोला तयार. यावेळेस फटका चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू पेडणेकरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. अर्धशतक पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. फटका हा देखील चांगला आहे. धावा इथे देखील चांगल्या मिळतील. हा बॉल देखील थेट जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता खऱ्या अर्थानं हा बॉल चांगला आहे. इथे लाईन देखील चांगली आहे. डॉट बॉल. प्रत्येक एक डॉट बॉल इथे मात्र गरजेचा आहे. इथून पुढे 2 चेंडू अजूनही शेष असतील. धावसंख्या जर पाहिली तर सांघिक धावसंख्या तब्बल 82 वरती हाय स्कोर. आणि दरम्यानचा हा फटका फसलाय. मैदान सोडावं लागते जितू पेडणेकरला पण हरकत नाही. त्याने त्याचं काम चोखपणे बजावलंय. तब्बल वैयक्तिक विचार केला तर 19 चेंडूमध्ये 53 धावा याने कुठल्या आहेत. आणि RAPL मध्ये खऱ्या अर्थानं अर्धशतक झळकावणारा हा पहिला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो जितू पेडणेकर. वॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी केल्या. अफलातून फलंदाजी तुम्हाला दरम्यान पाहायला मिळते. आणि शेवटचा बॉल बॅट्समॅन प्रतीक शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रथमेशने कमबॅक जरूर केल्या. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार आल्यानंतर शेवटचा बॉल आपल्या सत्रातला आपल्या षटकातला बॉल तयार. फटका हा देखील चांगला आहे मिड विकेटच्या दिशेनं. ज्या प्रकारे अनुमान लावला गेला होता ऋषीच्या माध्यमातून की हा बॉल स्वीप करण्यात येईल आणि स्वीप केला मिड विकेटला क्लिअर करून चौकारासाठी पहिलं सत्र संपन्न झालंय. धावफलकावरती धावा तब्बल 86 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि 87चं लक्ष. नेक्स्ट मॅच वल्चर सिंपले आणि अनंतम फॉक्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. VIP वल्चर सिंपले आणि अनंतम फॉक्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. टॉस देखील केला जाईल. तब्बल धावा कुठल्या 86. अर्धशतक देखील एक पाहिलं तुम्ही जितू पेडणेकरच्या नावावरती RAPL मध्ये 87चं लक्ष आहे. आणि आता हे लक्ष कशा प्रकारे सर करतात का डिफेंड करण्यामध्ये यश मिळत आहे असं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये आपण चेंजेस करूया. दरम्यान टॉस करूया आपण. सुधाकरजी सोने साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. VIP टीमचे कॅप्टन सचिन शुक्ला यांना विनंती असेल या लवकर. तर 87 करायच्या आहेत. भरपूर चांगली बॅटिंग पूर्वार्धामध्ये दरम्यान तुम्हाला पाहायला मिळाली. तर उत्तरार्धामध्ये कॉम्बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया. आमचे गुरुवारी आमचे सहकारी समालोचक आणि व्हॉइस ऑफ घारिवली व्हॉइस ऑफ डोंबिवली एक डोंबिवली विभागातील एक बुलंद आवाज ऐकूया सर रोशनजी संते यांचा उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच. 87 धावांचं लक्ष आहे.
खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. जितू पेडणेकरने या स्पर्धेमधील पहिली 50 पूर्ण केली. पहिलं अर्धशतक झळकावलंय जितू पेडणेकरने आणि तब्बल बनवले 86 धावा आणि 87 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज या 20 आहे श्रीजित आणि त्याला साथ देतोय कौस्तुभ आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज गौरव. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. खूप मोठं टार्गेट आहे. 87 धावांचं लक्ष्य आहे. गौरव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. स्वीप केला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार पहिल्याच चेंडूवरती येतोय हा चौकार फलंदाज श्रीजितच्या बॅटमधून. कौस्तुभी जोडी आहे. चांगली सुरुवात करावी लागेल कारण की टार्गेट देखील तेवढंच मोठं आहे. 87 87 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करतायत. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतो आहे हा दुसरा चौकार. ते अप्रतिम संगीत आपण पाहतो डीजे मास्टर प्रतीकच्या माध्यमातून. इंस्टावरती आपण पाहिलं असेल अनेक रील्स या गाण्यावरती आपण पाहिले आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. अक्षय म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला. अंबरनाथ नवीन वडवलीचे आहेत सिंगर. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक 20 पहिला मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कौस्तुभ. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. श्रीजित आणि कौस्तुभ ही जोडी 20 पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे. हीच सुरुवात अपेक्षित आहे संघनायकाला कारण की टार्गेट खूप मोठा आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. इन डबल फिगरमध्ये मॅजिक फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती. बॅकफुटला आले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय. श्रीजित बॅक टू द पवेलियन. मॅच अभिषेकने खूप चांगला झेल पकडलाय पॉइंटला. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावाची संधी असेल. यस फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. कौस्तुभ बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 2 बाद 11 अशी धावसंख्या. नवीन गोलंदाज जितू पेडणेकर येतो आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 53 धाव बनवल्यात. तोच येतो आहे सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 76 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल येतो. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 12. 75 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बॅटच्या आतली कडा आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एस्टनच्या पाठीमागे सूरजचं डॉट बॉल येतो आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. धावसंख्या 13. यावेळेस वाईट डॉट वाईट आणि डॉट हे विश्लेषण आपण पाहतो या षटकातील. धावसंख्या आहे 13. ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 14. प्लेड ऑन. फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का बसतोय. प्रथमेश बॅक टू द पविलियन. पंधरा धाव धावफलकावरती आहेत. संघर्ष करावा लागतोय. यावेळेस लाईन खराब आहे. लेग स्टिक सोडून चालाय चेंडू. 55 शेअर वाईट बॉलचा येतोय. अवंत 10 मिनिटांनी धावसंख्या 16. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अपिश खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. षटक समाप्त झालं आहे पंच. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17. 17 धाव धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 70 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 70 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे कारण की एकतर्फी सामना आपण पाहतो आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. 18 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अल्बत्रोस 11 या टीमला. अनंतम लायन्स आणि अल्बत्रोस 11 या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. यावेळी सुरेख फटका आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. नॉट आऊट आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. एका धावीसाठी संघर्ष करावा लागतो आहे. एका धावीसाठी झगडावं लागतं आहे या सामन्यामध्ये. ड्राईव्ह केला आहे. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 10 मिनिटांनी धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर 3रं मार्गस्थ आहे गोलंदाज अनिकेतचं. यावेळेस फटका खराब आहे कारण की अंडरम क्रिकेटमध्ये या फटक्यांना महत्त्व नाही आहे. फलंदाज झालाय बाद. तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अनिकेतने खूप चांगली गोलंदाजी केली आहे.
बॅकफूटला येऊन स्क्वेअर कट करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा. येस, येस, पंच चौकार आहे आणि धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. 1 धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. यापुढील सामना आपण पाहू शकाल व्हर्चुअल्स इन प्ले आणि अनंतम फॉक्स या 2 टीममध्ये. VIP अर्थातच व्हर्चुअल्स इन प्ले या टीमने टॉस जिंकलाय आणि फील्ड फर्स्ट. धावसंख्या 27 धावा. आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पण 31 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी आणि धावाची संधी असेल. फलंदाज झालाय बाद. अमर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन स्ट्रायकिंगला फलंदाज अनिरुद्ध आहे. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळते. 1 धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 32. खूप चांगली कामगिरी केली आहे अनंतम लायन्स या टीमने आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय अल्बत्रोस 11 या टीमला. अल्बत्रोस 11 संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. नो बॉल आहे आणि 1 धाव झाली कंप्लीट. नो +1. 2 धाव मिळत आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि हाताला स्पर्श होऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे धावफलकावरती 42. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. प्रतीक येतोय नवीन गोलंदाज. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. 6 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. त्यामुळे विनंती असेल अनंतम लायन्स या टीमला की आपण सहकार्य करायचं आहे. कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 43 धावा. 44 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का बसतोय. अनिरुद्ध बॅक टू द पवेलियन. चार चेंडू शिल्लक आहेत. दत्ता येतोय न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल अनंतम फॉक्स आणि वर्चल्स इन प्ले VIP या दोन टीममध्ये असेल. नक्कीच स्टॉल आपण पाहू शकाल. फूड काउंटर आहेत. त्याचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. ते देखील सुरू झालेले आहेत. यावीस क्या बात आहे. सुरेख फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमधला देखणा फटका. सेफ फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. 47 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. धावसंख्या 51 आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे. 53 धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये जितू पेडणेकरने. स्ट्रोक चांगला आहे. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली कंप्लीट आणि 52 धावा धावफलकावरती आहेत. जितू पेडणेकरने एकट्याने 53 धाव बनवल्यात आणि पाहिलं गेलं तर अल्बत्रोस 11 या टीमने धाव बनवल्यात 52 आणि 1 चेंडू शिल्लक आहे. सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच अनंतम लायन्स. मॅन ऑफ द मॅचची ही ब्युटिफुल ट्रॉफी जितू पेडणेकरला. अभिजित भट्टाचार्य यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल अभिजित भट्टाचार्य आहेत आणि पराग यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच जितू पेडणेकरला. रन मशीन आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयशी ठरला होता परंतु सामन्यामध्ये कमबॅक केलाय. ही खासियत आहे. ही ओळख आहे जितू पेडणेकरची आणि आपल्या नावाचा परिचय या मॅचमध्ये.
सुधाकरजी सोने साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ब्युटिफुल ट्रॉफी द्यायची आहे आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभली आहे सन्माननीय अभिजित भट्टाचार्य यांच्याकडून. या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत